नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन हे दोघजणही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले असताना जेव्हा सायली ही बाळाचा विचार करणार आहे तेव्हा अर्जुन स्वतः आता सायलीला फिरायला बाहेर घेऊन जाणार आहे आणि आता त्यांचं सेकंड हनीमून होणार आहे। तर आता या हनीमूनच्या दरम्यानच ते जेव्हा जरा फिरायला जाणार तेव्हा मात्र आता अर्जुन आणि सायली यांचा चांगलाच रोमांस रंगलेला असताना आता एक बाई ही दोघांचाही पाठलाग करत असते। अर्जुन तिला पकडल्यानंतर ती बाई ही प्रियाची आई असल्याच सत्य जेव्हा समोर येणार तेव्हा आता प्रियाबद्दलची जेव्हा सगळी माहिती ती सांगेल तेव्हा मात्र आता ही बाई ही प्रियाच असल्याच प्रियाची आईच असल्याच जेव्हा सत्य समजत त्यावेळेला आता अर्जुन आणि सायली या दोघांनाही ही धक्का बसलेला आहे आणि आता या धक्क्यामध्येच सायलीला तन्वी हीच प्रिया नसल्याच सत्य समजलंय। अर्जुने स्वतः प्रिया ही तन्वी नसल्याच सत्य सांगितल्यामुळे आता वेगळंच वळण मालिकेला मिळणार आहे। तर मित्रांनो, आता नेमकं पुढे ते कसं घडणार आपण आजच्या या ट्विस्टमध्ये जाणून घेऊया। तर आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं होतं की अर्जुन आणि सायली या दोघांचाही पाळणा कधी हलणार याचा विचार घरातले सगळेजण करताना दिसत आहेत आणि त्यावेळेला अस्मिता ही त्यांना फुल सपोर्ट देते की काही झालं तरीही लवकरात लवकर माझ्या बाळानंतर तुमच्याही बाळाची एंट्री झाली पाहिजे, कारण घरात माझ्या बाळाबरोबर खेळण्यासाठी कोणीतरी हवं। तेव्हा मग घरात सगळ्यांच एक मत होतं आणि सायली अर्जुनला बाळ झालं पाहिजे असं सगळ्यांचा आता मत असतं। त्यामुळे आता सायलीने देखील बाळाची स्वप्न रंगवायला सुरुवात केलेली। सायली ही अर्जुनला डब्यामध्ये ये चिठ्ठी पाठवते तेव्हा मग आता सायली अर्जुनला कॉल करून हेही सांगते की अर्जुन सर, तुम्ही डबा खाल्लाय का, आणि ते मुद्दामच सारखा सारखा डबा उघडण्यासाठी सांगते। म्हणून अर्जुन आता डबा उघडून बघतो तर त्याला एक चिठ्ठी सापडते की ज्या चिठ्ठीमध्ये सायलीने अर्जुनसाठी खूप काही प्रेमळ पत्र लिहिले आणि लवकरात लवकर आपणही बाळाचा विचार करायचा असं तिने त्या पत्रात लिहिल्यामुळे अर्जुनला आता खूप आनंद होतो। अर्जुन आता सायलीला कॉल करतो आणि म्हणतो की सायली बायको, मला आता तुझं कळलं की तुला काय म्हणायचं ते, परंतु तू नको काळजी करूस, आता लवकरच तुझ्या मनासारखं होणार आहे। तू आणि मी दोघजणही आपण बाळाचा विचार करायचाय। आता बाकीच्या गोष्टी बाजूला टाकूया आणि आपण फक्त आपल्या दोघांचा विचार करूया। सायलीला त्यामुळे खूप आनंद झालेला असतो आणि सायली फक्त हो असं बोलून तिथून ती म्हणजेच काहीच बोलत न बोलता फोन कट करून टाकते। आणि हे करत असताना आता अर्जुन विचार करतो की नाही, काही झालं तरीही माझी बायको लाजली याचा अर्थ ते या सगळ्याचा अगदी चांगल्या प्रकारेच विचार करती। म्हणून अर्जुन आता सगळं काम तसंच टाकतो, त्याचा कुठेही लक्ष लागत नसतं आणि तो तसाच घरी पळतो आणि विचार करतो की काही झालं तरी लवकरात लवकर आता हनीमूनच प्लॅनिंग करावं लागेल, कारण सायली आणि मी दोघजण बाळाची वाट पाहतोय तर नक्की त्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल। त्यानंतर मग आता कल्पना ही अर्जुनला सांगते की अरे अर्जुन, तू आता इथे कसा काय आलास घरी, म्हणजे इतक्या दुपारीच आलास तू। तेवढ्यातच आता अर्जुनने डबा खाल्ला आणि तो निघालेला दिसतोय असं अस्मिता म्हणते। त्याच वेळेला मग आता कल्पना त्याच्याकडे बघतच राहते की काय रे अर्जुन, तुझी तब्येत वगैरे ठीक नाहीये का, सगळं ठीक आहे ना। तेव्हा अर्जुन म्हणतो की हो मामा, आय एम परफेक्टली फाईन, मी जरा जातो माझ्या रूमवर। तेव्हा मग तो सायलीला आवाज देतो की बायको, तुझं जेवण आटोपलं ना की तू एकदा रूमवर ये। आता त्यावेळेला सायलीला कळत नसतं की नक्की काय, पण अर्जुनच जे वागणं असतं ते तिला अगदी समजून येतं, कारण अर्जुनने कोणत्या गोष्टीसाठी घरी आलाय हेही तिच्या लक्षात येतं आणि म्हणूनच मग ती पटकन धावत धावत रूमकडे जेवण आवरून जाते। तेव्हा आता अस्मिता म्हणते की अगो हळूहळू काय चाललंय काय तुझं, आता सायली आवरुनीवर येणार तोवरच अर्जुनच खाली
येतो आणि अर्जुन हा सायलीला सांगतो की बायको आपण आता मनावर घेतले की नाही. अस्मिता म्हणते की काय रे काय चाललंय काय तुमच्या दोघाच. तेव्हा मग आता सायली समोर आणि सगळ्यांसमोरच अर्जुन डिक्लेअर करतो की काल तुम्ही जे काही बोललात ना त्याचा विचार आता आम्ही करण्याचा ठरवले. लवकरात लवकरच आम्ही आता बाहेर फिरायला म्हणजेच हनीमूनला जाणार आहोत. असं म्हटल्यावर आता सायली तिथेच लाजते आणि अर्जुन म्हणतो की बायको अगं काय झालं तू अशी माझ्याकडे का बघतेस. त्यावेळेला मग सायली काहीच बोलत नाही. ती म्हणते की अर्जुन सर पण बाकीच सगळं असे अवस्था करत असताना म्हणजे अस्मिता ताई वगैरे. तेव्हा कल्पना म्हणते की ए गप्प बस. काय अस्मिताकडे बघण्यासाठी आणण्यासाठी तिची आई नाहीये का. तुम्ही दोघं एन्जॉय करा. आणि सायली आता या वेळेला ना मला काहीच कारण नकोत. मागच्या वेळेलाही तुम्ही खूप कारण दिलेलात तेव्हा तुमच्या नात्यामध्ये काहीतरी कडवटपणा होता. आताही तसं आहे का. असं पटकन तिने विचारल्याबरोबर सायली लाईनवर येते. सायली म्हणते की नाही नाही आई असं काही नाहीये. आता खरंच आमच्या एकमेकांच खूप प्रेम आहे एकमेकांवर. असं म्हटल्यावर अर्जुन तिच्याकडे बघत राहतो. आता नकळतपणे सायलीने पटकन अर्जुनवरच्या प्रेमाची कल्पना जवळ कबुली देऊन टाकलेली असते. मग त्यानंतर आता इथे हे सगळं घडत असताना सायली म्हणायला लागते की अर्जुन सर चालेल मी जायला तयार आहे. आता अर्जुन इकडे तिकडे जाण्यासाठी सगळ्या ठिकाणी बघत असतो परंतु सायलीही त्याच्याकडे रागाने बघते. कारण मागच्या वेळेला जिथे गेलो होतो तिथे मला अजिबात जायचं नाहीये असं सायलीच म्हणणं होतं. कारण त्या ठिकाणी ह्या आपल्या आठवणी या म्हणजेच तेव्हा आपण एकमेकांसोबत नसायचो परंतु आता मला आपल्या आठवणी नव्याने निर्माण करायच्यात. तेव्हा सायलीला अर्जुन सांगतो की अगं बायको तुला माहिती नाहीये की हे सगळं काय आहे ते. ह्या आठवणी ना तुला नव्याने सुरू करायच्यात परंतु तुझ्या प्रेमात मी तेव्हाच पडलो होतो जेव्हा आपण बाहेर फिरायला गेलो होतो. आता अर्जुनही सायलीला सांगतो आणि त्यानंतर मग अर्जुन ह्या सगळ्या गोष्टी शोधायला सुरुवात करतो की कुठे जायचे आणि सायली सोबत त्या सगळ्या गोष्टींचा प्लॅनिंग करायला लागतो. आणि घरात सगळ्यांना जेव्हा हेच कळतं तेव्हा सगळेजण आता अर्जुन आणि सायलीला चिडवायला लागलेले असतात आणि म्हणूनच आता सायलीही अगदी आनंदात सगळ्या गोष्टी स्वीकारत असते परंतु तिच्या डोक्यामध्ये थोडंफार टेन्शन असतंच. कारण किती काही झालं तरीही प्रियाला प्रियाच्या बाबतीतलं सत्य तिला समजलेलं असतं आणि प्रियाही हॉस्पिटलमध्ये आहे हे देखील तिला कळलेलं असतं म्हणून थोडंसं टेन्शन तिला येतं. तेव्हा मग प्रतापला ही गोष्ट समजते. तेव्हा प्रतापही म्हणतो की हो अगदी बेस्ट केलंस बघ अर्जुन सायली तुम्ही दोघांनी एकदम मस्त विचार केलाय. दोघेही मस्त एकदम फिरून या सगळ्या गोष्टींच टेन्शन अगदी बाजूला जाऊ दे. कुठलाही विचार करण्याची काहीच गरज नाहीये. तेव्हा मग सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघून खूप आनंदी असतात. फायनली आता अर्जुन विचार करतो की बायको सगळं सेट आहे आपण आता छानपैकी फिरायला जायचे. अर्जुन आणि सायली यांचा रोमांस तर अगदी घरापासूनच सुरू झालेला असतो. अर्जुनने सायलीसाठी गजरा आणलेला असतो आणि तो गजरा सगळ्यांच्या समोरच अर्जुन सायलीच्या केसात माळतो आणि ते सगळेजण जेव्हा पाहतात तेव्हा सगळ्यांना आनंद होतो. आणि अर्जुन आता लाजतच सायलीकडे बघतो आणि सायली देखील अर्जुनकडे बघत लाजत असते. आणि मग सायली तिथून पळून आता निघून चाललेली असते. आता अर्जुन सायलीला पकडायला जाणार तेवढ्यातच सायली तिथून पळून जाते. त्याच वेळेला आता अस्मिता जोरजोरात टाळ्या वाजवत म्हणते की चला यांचा हनीमूनचा रोमांस आता इथूनच रंगायला सुरुवात झालेली. दोघही खूप खुश असतात आणि सायली आणि अर्जुनचा तो समोरचा अगदी प्रेमाचा रोमांस पाहून सगळे जण बघत राहतात. आणि कल्पनाही म्हणते की मला यांचं नातं असंच हवं होतं. हेच नातं ह्याबद्दल मी अगोदर विचार करायचे परंतु सायरी आणि अर्जुनच असं नात हे पहिले मला बघायला मिळायचं नाही. परंतु आता त्यांच्या नात्यातला एकमेव म्हणजे जो कडवटपणा आहे तो निघून त्यांच्या नात्यामध्ये आता खरेपणा आलेला आहे. दोघी आता नवरा बायकोसारखे वावरतायत. तेव्हा मग आता अस्मिता सायलीला विचारते की काय म्हणजे सायली तू आता फिरायला जाणार आहेस म्हणजे माझ्या भावासोबत तर तू ते तसल्या साड्या आणि ते सगळं घालणार आहेस का.
तेव्हा मग ती म्हणते की हो, मग ती म्हणते की गप्प बस, ते साड्या आणि ते ड्रेसेस ना आता तुझे खूप जुने झालेले आहेत, एक काम करूया आपण तुझ्यासाठी ना आपण छानशी अशी शॉपिंग करूया आणि ती शॉपिंग करून आपण तुझ्यासाठी वन पीस वगैरे मिडीज वगैरे असं सगळं घेऊया। सायली म्हणते की नको अहो अस्मिता ताई, हे सगळं नको मला घ्यायला, हे सगळं ना मला घालण्याची सवय नाहीये। तेव्हा मग आता सायलीसाठी ती सगळी शॉपिंग करते आणि सायली आणि अर्जुन फायनली आता निघालेले असतात आणि त्यांच्या हनीमून स्पॉटवर म्हणजेच त्यांच्या हॉटेलवर आलेली असतात। तेव्हा आता हनीमून कपलसाठी जसं सजवून ठेवतात तसं सगळा रूम अर्जुन आणि सायलीसाठी सजवून ठेवलेला असतो आणि अर्जू ते सगळं बघत असताना आता त्याला आनंद झालेला असतो। सुरुवातीचे दिवस त्यांना आठवतात, कशाप्रकारे सायली अर्जुन ती जो हनीमून सूट सजवलेला असतो ते पाहताना ते लोक ऑकर झाले होते, परंतु आताचा जो काही सगळा त्यांचा जो डेकोरेशन केलेलं असतं ते सगळं पाहून अर्जुन आणि सायलीला खूप आनंद होतो। आता अर्जुन गेल्या गेल्या सायलीला म्हणतो की सायली, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलेलं आहे हनीमूनच स्पेशल गिफ्ट म्हणून। तेव्हा आता सायली म्हणते की अर्जुन सर काय आणले तुम्ही माझ्यासाठी? त्यावेळेला आता सायलीला अर्जुन तो जो त्याने सॅटनचा गाऊन आणलेला असतो तो गाऊन दाखवतो आणि म्हणतो की सायली, हे मी तुझ्यासाठी आणलंय। आता हे पाहिल्यानंतर सायली तिथेच लाजते आणि म्हणते की अर्जुन सर हे काय आहे सगळं? तेव्हा हे सगळं मी असं नाही करत, म्हणजे मला हे सगळं असं घालण्याची सवयच नाहीये ना। तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की अगं बायको, हे सगळं आयुष्यात पहिल्यांदाच करतात मला माहितीये आणि तेही आता तू पहिल्यांदा करणार आहेस, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीये। आता सायली अगदी लाजत लाजत त्याच्याकडे बघत असते। सुरुवातीची सायली ही अगदी त्याच्याकडे घाबरत बघणारी होती, परंतु आत्ताची सायली ही त्याच्याकडे अगदी लाजत बघत असते, त्यामुळे अर्जुनलाही तिच्याकडे बघून खूप असं हसायला येत असतं आणि मग सायली अर्जुनकडे बघतच ती दोघे एकमेकांकडे बघत एकमेकांच्या डोळ्यांमध्ये अगदी रंगून गेलेले असतात। अर्जुन आणि सायली हे एकमेकांच्या प्रेमात आता अखंड बुडालेले असतात। सगळ्या गोष्टी सगळ्या काही विसरून अर्जुन सायली आता एकमेकांचे झालेले असतात। नंतर दोघेजणही खूप छान अशा गप्पा मारत बसलेले असतात। अर्जुन म्हणतो की सायली, खरंच या दिवसाची मी खूप वाट बघत होतो, म्हणजे आणि हे सगळं तू स्वतःच्या तोंडून म्हणालीस म्हणून मला खरंच खूप आवडलं। मी पुढच्या गोष्टींचा विचार करायला सुरुवात झाली। अर्जुन आणि सायली हे दोघजणी आता तिथे बाहेर पडलेले असतात आणि निसर्गांच्या छानंद्यात छान छानपैकी फेरफटका मारत असतात आणि अर्जुन सायली हे एकमेकांचा हातात हात घेत एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून असे मस्त बाहेर फिरत असतात। त्याच वेळेला आता अर्जुन आणि सायलीच्या वेगवेगळ्या गप्पा चालू असताना सायलीला अचानक आश्रम आठवतं। सायली म्हणते की तुम्हाला माहिती आहे का अर्जुन सर, आपल्या आश्रमात म्हणजेच वात्सल्य आश्रमामध्ये असं छान छान झाड आहेत, मला हे अशी झाडी पाहिलीत ना की वात्सल्य आश्रम आठवतं, म्हणजे मधुभाऊंनी सगळं काही अगदी छानपैकी व्यवस्थितपणे टिकवून ठेवलेलं आहे ना, म्हणून मला त्याचा खूप आनंद वाटतो बरं का। परंतु आता मधुभाऊंची आठवण सायलीला येते, तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली, आता तू नको काळजी करूस, त्या सगळ्याची सगळं काही व्यवस्थित होईल। त्यावेळेला मग आता सायली अर्जुनला म्हणते की मधुभाऊ मला आश्रमात घेऊन गेले तेव्हाचा दिवस मला आठवतो खरंच, म्हणजे मी तिथे अनोळखी होती, मी नवीन लोकांमध्ये कशी मिसळन काय हे मला काहीच माहिती नव्हतं, परंतु तिथे मी गेल्यानंतर मधुभाऊंनी मला खरंच खूप जीव लावला। मला खरंच या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो की मधुभाऊंसारखे माणूस माझे वडील आहेत आणि त्यांनी मलाच नाही त्यासारख्या अनेक मुलींना आधार दिलाय। मी खूप स्वतःला खूप नशीबवान समजते आणि त्यातल्या त्यात ती प्रिया, इतकं सगळं चांगलं मिळालेलं असूनही त्या ते घेता आलं नाही। खरंच मला ना तिच्याबद्दल खूप राग येतो, खरंच खूप चुकीचं वागते ती। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सायली, सगळ्या जुन्या आठवणी निघून जाऊन देत तर आता एक ही साहिली आणि अर्जुनच तिथलं सगळं काही ऐकतं असते। ती म्हणते की हे जे काही आश्रम बोलता येत ज्याबद्दल बोलतायत
हे सगळं माझ्या ओळखीच दिसतंय. आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणही फेरी मारत असतात आणि तिथेच त्यांच्या गप्पाही ती बाई ऐकत असते आणि त्यांच्या मागे मागे करत असते आणि तिच्या डोक्यात वेगळेच विचार चालू असतात की हे नेमकं काय बोलतात, कशाबद्दल बोलतायत. म्हणून आता ती त्यांच्या मागे मागे येते. त्याच वेळेला आता अर्जुनच्या लक्षात येतं की ही बाईना आपला पाठलाग करत आहे. आता त्याच्या डोक्यात थोडीशी शंका येऊ लागते की कदाचित ही बाई कोणी अशी ओळखीची तर नाहीये किंवा महिपची कोणी ओळखीची वगैरे नाहीये, कारण महिप हा त्यांच्या मागावर आहे हे अर्जुन साहिलीला चांगलंच माहीत असतं. म्हणून आता अर्जुन त्या बाईकडे जातो आणि त्या बाईला पकडत विचारतो की एक मिनिट, कोण आहात तुम्ही आणि तुम्ही आमचा पाठलाग का करताय. तेव्हा ता घाबरते आणि म्हणते की दादा अहो मी कुठे तुमचा पाठलाग करते. तेव्हा मग ती म्हणते की नाही मी तुमचा पाठलाग नाही करत, अहो मी इथे फेरीवाली आहे. त्यावेळेला मग तो म्हणतो की नाही खरखर सांगा आम्हाला की कोण आहात तुम्ही, नाही तर मग आम्हाला एक मोठी गोष्ट करावी लागेल, आम्हाला तुम्हाला इथल्या पोलिसांच्या ताब्यात द्यावे लागेल. समजलं, आम्ही इथे राहत नसलो तरी इथले पोलीस किंवा काही कायदे मला कळतात, मी वकील आहे. तेव्हा मग ती म्हणते की एक मिनिट तुम्ही चुकताय, खरं तर मी तुमचं बोलणं ऐकून तुमच्या मागे आले. मला तुमचं बोलणं ऐकून मला माझ्या मुलीची आठवण आली, मी माझ्या मुलीला शोधतीय. तेव्हा मग ती सायली विचारते की मुलगी म्हणजे तुमची मुलगी कोण आहे. तेव्हा ती म्हणते की तुम्ही ज्या मुलीबद्दल म्हणजे ज्या वात्सल्य आश्रमाबद्दल बोलतात ना, तिथेच मी माझ्या मुलीला काही वर्षापूर्वी सोडून आले. आता सायली ही बघतच बसते आणि म्हणते की काय वात्सल्य आश्रमात तुम्ही तुमच्या मुलीला सोडलत कधी. त्यावेळेला ती सांगते की जवळजवळ 22 वर्षांपूर्वी मी माझ्या मुलीला सोडलं होतं आणि 22 ते 23 वर्षांपूर्वी माझ्या मुलीला सोडून मी इथं आली आहे. तेव्हा आता अर्जुनच्या डोक्यात एक विचार येतो, म्हणजे ही मुलगी म्हणजे साहिलीची आई वगैरे तर नसेल ना. आता अर्जुनच्या एक गोष्ट डोक्यात क्लिक व्हायला लागते की कदाचित ही मला मी जी गोष्ट शोधते ती हीच बाई आहे का. तेव्हा आता तो म्हणतो की एक मिनिट, तुमच्याकडे तुमच्या मुलीचा वगैरे लहानपणीचा फोटो आहे का. तेव्हा मग आता ती फोटो दाखवते आणि म्हणते की हो हा बघा माझ्या लहानपणीच्या मुलीच म्हणजे माझ्या मुलीचा लहानपणीचा फोटो. तेव्हा मग आता सायली तो फोटो निरखून बघते आणि ती पटकन बोलते की अर्जुन सर अहो हा फोटो जो आहे हा फोटो तर आपल्या प्रियाचा आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हा फोटो तन्वीचा, हे कसं काय शक्य आहे. तेव्हा मग अति म्हणते की नाही मी खरंच सांगते तुम्हाला, हा जो फोटो आहे ना हा फोटो तन्वीचा आहे, म्हणजेच प्रियाचा आहे. मी तिला लहानपणी पाहिलेलं आहे ना. ॲक्च्युली जेव्हा मी आश्रमात आली त्याच्या अगोदरच ती आश्रमात गेली होती. मी हे सगळं ओळखते, म्हणजेच या सगळ्या गोष्टी या प्रियाच्याच दाखवतायत या. तेव्हा आता हे कळल्यानंतर अर्जुनलाही धक्का बसतो. तो म्हणतो की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं की ही तन्वीचे फोटो आहेत सगळे. तेव्हा ती म्हणते की हो बरोबर. तेव्हा साहिली आता अर्जुनला अगदी कळकळीने सांगते की हो आता मधुभाऊ असती तर त्यांनीही सांगितलंच असतं अर्जुन सर तुम्हाला. तेव्हा अर्जुनला आता धक्काच बसतो. तो म्हणतो की लहानपणीच्या तन्वीला मी अगदी बरोबर ओळखतो आणि मला आठवते ती लहानपणी तन्वी अशी नाहीच दिसायची. मग नक्की हे सगळं काय प्रकरण आहे. अर्जुनलाही कळत नाही की नक्की सायली काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे ते. आता सायली म्हणते की काय ही लहानपणी तन्वी अशी दिसायची नाही, मग नक्की हे काय आहे. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की हो याचा अर्थ मला एकच कळतोय सायली, ते म्हणजे की तन्वी कदाचित आपल्याला फसवतील. जर तुम्ही असं म्हणताय की ही प्रिया आहे आणि मग या सगळ्या या गोष्टींचा नक्कीच काहीतरी उलगडा झाला पाहिजे. आता अर्जुन पुन्हा एकदा आठवण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो की नाही सायली, मी माझे डोळे बंद केले तरी माझ्या मनाला हे पटत नाहीये की आपली जी तन्वी आहे ती अशी लहानपणी दिसायची आणि तू म्हणतेस की प्रिया अशी दिसायची. तेव्हा मग आता अर्जुन आणि सायली यांच्यासमोर मोठं एक चक्र उभं राहिलेलं असतं. आता अर्जुन विचार करू लागतो की मी साहिलीच्या आई वडिलांचा शोध घेतोय आणि त्याच्यासाठीच हे सगळ्यात मोठं महत्त्वाचं पाऊल असेल का. म्हणजे साहिलीचे आईवडील नाही परंतु तन्वीचा लहानपणीचा फोटो मला सापडला. पण तन्वी ही खरंतर आम्ही ज्यात नवीला ओळखतो तिच्यासारखी नाहीये. म्हणजे प्रिया ही आमच्याशी खोट बोलून इथे राहत होती का.
नक्की काय विषय आहे? अर्जुनलाही आता कळायला मार्ग नसतो की नक्की आम्हाला प्रिया फसवतीये की या सगळ्या गोष्टी कुठपर्यंत आहेत. आता अर्जुनला हे माहीत असतं की मधुभाऊंना सगळी इन्फॉर्मेशन आहे, परंतु आता नेमकं काय कसं या सगळ्या गोष्टी ओळखायच्या याचंच आता सायलीला टेन्शन आलेलं असतं. ती सगळ्या गोष्टींचा विचार करू लागते. आता अर्जुन ठरवतो की नाही काही झालं तरीही सायली मी हे सगळं शोधून काढणार. नेमकं प्रियाच प्रकरण काय आहे या सगळ्या गोष्टी शोधून काढल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. आता फायनली अर्जुन आणि सायली यांचा हनीमून तर झालेला असतो, परंतु प्रियाबद्दलची एक मोठी गोष्ट त्यांना समजलेली असते. आता या गोष्टीमुळेच सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात एक नवीन संकट आलंय. त्याचबरोबर आता सायली आणि अर्जुन या दोघांच संकट आलेल असतानाही ते या सगळ्याला अगदी व्यवस्थितपणे सामोरे जाणार आहेत. तर प्रियाची जी आई आहे त्या बाईला सायली आणि अर्जुन स्वतः आता पुन्हा एकदा घेऊन येणार आहेत आणि जेव्हा ती ते प्रियासमोर तिला उभा करणार तेव्हा नेमकं आता पुढे काय घडणार आहे. त्याचप्रमाणे आता सायली आणि अर्जुन हे दोघेजणही जो विचार करताहेत त्या गोष्टीत आता त्यांना यश आलेलं असताना अर्जुन आणि सायली हे दोघेजणे आता लवकरच आईबाबा होत असल्याची किंवा त्यांच्याकडे गुड न्यूज आता लवकरच येणार आहे. त्यामुळे आता सायली ही प्रेग्नेंट राहिल्याने नेमकं पुढे काय घडणार आहे. आता सायलीला पुन्हा एकदा सुभेदार पुन्हा सायलीचा एकदा जय जयकार करणार आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.